संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिराच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या कबूतरखान्यामुळे पुन्हा एकदा मोठा वादच चव्हाट्यावर आलाय। राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या कबूतरखान्याचे अनावरण केले असून त्यानंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय। मराठी एकीकरण समितीने या कृत्याचा तीव्र विरोध केला आहे। समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी खोचक टीका करताना म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा यांना मंत्री म्हणून नेमलं आहे, कौशल्य विकासासाठी कबूतरखाने सुरू करण्यासाठी नाही। दादर कबूतरखान्याचा वाद पेटलेलाच असताना आता राष्ट्रीय उद्यानातील कबूतरखान्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे। समितीने उद्यान प्रशासनाला पत्र पाठवून या प्रकरणाची पर्यावरणीय व कायदेशीर चौकशी करण्याची मागणी केली आहे। समितीने स्पष्ट केलंय की कबूतरखान्यासाठी आवश्यक परवानग्या, EIA अहवाल, सार्वजनिक सुनावणीचे दस्तऐवज व वन विभागाची मंजुरी सार्वजनिक करावी, तसेच पर्यावरणीय हानी होणार असल्यास कबूतरखाना हटवावा किंवा वनक्षेत्राबाहेर स्थलांतरित करावा। गोवर्धन देशमुख यांनी आरोप केलाय की कबूतरखाने सुरू करून पक्ष्यांचे स्वातंत्र्य हिरावले जात आहे। कबूतर आपले पोट स्वतः भरू शकतात, त्यांना दाणे टाकण्याची गरज नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून लोढा हे काम करीत असल्याचा आरोप समितीकडून करण्यात आलाय। या प्रकरणामुळे कबूतरखान्याचा वाद पुन्हा एकदा पेटला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चांना ऊत आलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।